शेतकऱ्यांसाठी 9 फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या. जलपातळी घटली, रब्बी पिके जगवावी कशी, शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न. देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र तर आणखीनच बिकट. गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने कापूस व्यापाऱ्यांमध्ये धडकी. शेतकऱ्यांना मार्केट केले बंद, आधारभूत किमतीची होत आहेत मागणी. खरीपातील पिकांचे नुकसान, पीक विमा मिळणार कधी? अडगाव बुद्रुक पीक विमा नुकसान भरपाई त्वरित द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा. हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, शिवसेना ठाकरे गटाची मागणी. 22 अन्नधान्य भाजीपाला वाहनांबाबत शिफारस करणार. 5 रुपयांच्या बोनससाठी दुधाचे दर 6 रुपयांनी कमी, राज्य सरकारचा उरफाटा निर्णय. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सरकारी दर तोकडा. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा. हमी केंद्रांना आयडी मिळालाच नाही, खरेदी होणार कशी? 8 केंद्रांवर राबवली जाणार होती प्रतिक्रिया. 63 हजारांवर शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात. नापिकीने संकट, 68 कोटींचे कर्ज अवैध सावकारी पाटीत. मशरूम शेतीसाठी तळोदा प्रकल्प देणार आदिवासी शेतकऱ्यांना अनुदान. 69 शेतकऱ्यांना लाभ, मशरूमच्या उत्पादनात होणार वाढ. बंधारे बांधले पण पाणी अडणार कसे, शेतकरी संतप्त. तिवसा तालुक्यात 15 लघु पाटबंधारे विभागांचे अक्षम्य दुर्लक्ष. केंद्र सरकारला ग्राहकांचा कळवळा, शेतीमालाच्या भावावर नियंत्रणासाठी आटापिटा. स्वस्त तांदूळ विक्रीला प्रारंभ. आधीच दुष्काळ, त्यात विजेचा लपंडाव, पिके जगवायची कशी? ठाणगाव परिसरात महावितरणकडून भरनियमांचा भार.